नर्सिंग रिलेटेड एक अपडेट आहे. त्याचं ॲप्लिकेशन स्टेटस आलेलं आहे. त्याचं एक लेटर आलं होतं RRBचं, हे मी टाकलं होतं ऑलरेडी इन्स्टॉल आपण. तर याच्यावर बघा तुम्ही इथं 9 तारखेपासून फॉर्मचं स्टेटस तुम्ही म्हणजे आजपासून तुम्ही स्टेटस चेक करू शकता. आता स्टेटस कसं चेक करायचं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदा सांगतो. जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर इथे हेल्प डेस्क नंबर पण दिलेला आहे, ते तुम्ही त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एक मेल चेक करा, मेल पण आलेला असेल असा. याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं, प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड असा मेल पण येऊन जाईल किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येईल. जरी नाही आला तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईन, लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही या पेजवर येताल. हे RRBचं पेज आहे ऑफिशियल. याच्यामध्ये बघा इथं लॉग इन ऑप्शन आहे वरच्या साईडला. इथं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हे ओपन होईल. याच्यामध्ये लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल याच्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमचा युजरनेम पासवर्ड विचारेल, तर तुमचा जो काही युजरनेम आणि पासवर्ड असेल तो टाकायचं. इथे टिक करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला OTP विचारेल. तुम्हाला मेलवर पाहिजे असेल तर मेलवर किंवा मोबाईलवर पाहिजे असेल मोबाईलवर क्लिक करा. OTP येऊन जाईल. OTP टाकून इथं लॉग इन क्लिक करा. हे वाला पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा इथे ॲप्लिकेशन हिस्ट्री म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. ॲप्लिकेशन हिस्ट्रीवर क्लिक केलं हे वालं ओपन होईल पेज. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हे ज्यांनी फर्स्ट टाईम अप्लाय केलेलं आहे त्यांचं इथं हे फक्त एकच दिसेल. याच्या आधी जर कोणी अप्लाय केलं असेल तर ते आधीचं पण दिसेल. इथं हे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. इथे बघा प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड इथं दिसून येईल. आता ज्यांचं फर्स्ट टाईम ज्यांनी अप्लाय केलं तर त्यांना फक्त हे एकच वालं दिसेल, लेटेस्टवालं. तर याच्यामध्ये बघा इथं प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड दिसून येईल. तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला असेल तर रिजेक्ट झाला असेल तर इथं रिजेक्ट म्हणून येईल, त्याचं रिझन पण येईल तिथं. ओके. आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल फॉर्म तर इथं आयचं बटन जे आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड पण करून ठेवू शकता, जर कोणी ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवला नसेल तर अजून. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन होऊन विचारू शकता.